विद्यार्थ्यांनो, आपल्या पहिल्या धड्याचं नाव आहे रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स, म्हणजेच परिमेय आणि अपरिमेय संख्या. त्या संख्या शिकण्यापूर्वी आपल्याला नैसर्गिक संख्या शिकायच्या आहेत. आपल्याला माहीत आहे की नैसर्गिक संख्या आपण 1 पासून सुरू करतो, पण 1 पासूनच का सुरू करतो याचा कधी विचार केला आहे का तुम्ही? ठीक आहे, आपण निसर्गात फिरतो, म्हणजे आपल्या आजूबाजूला पाहतो. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे आणि त्याने निसर्गात, म्हणजे समजा आपण किंवा आपल्या पूर्वजांनी निसर्गामध्ये एखाद्या आंब्याचं झाड बघितलं, त्याच्यावर आंबे होते आणि ते आपण जर मोजायला लागलो तर ते आपण कुठून मोजणार? 1 आंबा, 2 आंबा, 3 आंबा या प्रकारे मोजणार. समजा आपण डोंगर मोजायला लागलो, ही एक डोंगराचं टोक आहे, हे दुसरं डोंगराचं टोक आहे, हे तिसरं डोंगराचं टोक आहे. म्हणजे निसर्गामध्ये आपण ज्या काही वस्तू मोजतो त्या आपण 1 पासून सुरू करतो, काही का असे ना, म्हणजे 1 नदी, 2 नद्या, 3 नद्या याप्रमाणे. म्हणजे निसर्गामध्ये असलेल्या वस्तू ज्या वेळेला आपल्याला दाखवायच्या असतात त्यावेळेला आपण त्या 1 पासून सुरू करतो. कमीत कमी ती 1 वस्तू असावी लागते. म्हणून आपण नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या 1 पासून सुरू करतो. पुढे माणूस म्हणून माणसाने सुरुवातीला 1, 2, 3, 4, 5 या प्रकारच्या संख्या आणि पुढे अनंतपर्यंत संख्या सुरू केल्या, म्हणजे वापरायला सुरुवात केली. जसजसे माणसाची बुद्धी प्रगत होत गेली, जसजसे त्याचे व्यवहार वाढत गेले, तसतसं त्याला संख्या 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यासुद्धा, म्हणजे सर्व निसर्गातल्या ज्या घटना आहेत त्या दर्शवण्यासाठी 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यासुद्धा कमी पडायला लागल्या. मग त्याने विचार केला की एखादी वस्तू म्हणजे निसर्गात नसेलच, उदाहरणार्थ भूत. जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा निसर्गात भूतं किती आहेत, तर तुम्ही काय सांगणार? एक तर म्हणू शकत नाही, किंवा तुम्ही बघितलेलं नाही त्याला. एखादा म्हणेल मी 1 बघितलं, किंवा मला माहिती 1 आहे, 2 आहे. ज्याचा विश्वास आहे तो म्हणेल 1 आहेत, 2 आहेत, 3 आहेत, भरपूर आहेत. पण ज्याचा विश्वासच नाही, जो फक्त बघितलेल्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो, तो काय म्हणेल? निसर्गात नाहीच आहेत. म्हणजे नाही हे सांगण्यासाठी आपण शून्याचा शोध लावला. म्हणजे निसर्गात आहेत त्या वस्तू आपण 1 पासून मोजत होतो, 1, 2, 3, 4, 5. परंतु जे नाहीच ते दर्शवण्यासाठी आपण 0 ही संख्या त्याच्यामध्ये जोडली आणि आपल्याला वाटलं की आता संख्यांचं ज्ञान आपलं पूर्ण झालेलं आहे. म्हणून 0 पासून पुढचा जो संख्यांचा सेट आहे त्याला आपण म्हणायला लागलो की पूर्ण संख्या. माणसाचे व्यवहार अजून वाढायला लागले. मनुष्य अजून विचार करायला लागला. निसर्गाचा विचार करता करता त्याला हा सुद्धा संख्यांचा सेट कमी आहे असं वाटायला लागलं. मग तुम्ही म्हणाल आता कमी आहे तर मग काय कमी आहे? आपण एक उदाहरण घेऊया. आपल्याला माहीत आहे की पाणी जे आहे ते 0°C आपण म्हणतो की 0°C पाणी काय होतं? फ्रीज होतं, म्हणजे त्याचा बर्फ होतं. मग 0 म्हणजे काहीच नाही, ठीक आहे. 0°C पाणी फ्रीज होतं, म्हणजे त्याचा बर्फ होतो. आणि तिथून पुढे आपण समजा त्याच्यामध्ये 1 जूल इतकी एनर्जी म्हणजे हीट आपण ॲड केली. तुम्ही म्हणाल 1 जूल एनर्जी म्हणजे काय ॲड केलं? काहीतरी थोडीशी उष्णता दिली, 1 सेकंदासाठी एक बर्नरची उष्णता दिली, एक ठराविक इतकी फ्लेम बर्नरची आपण चालवून, आणि आपण म्हणू की 1 जूल उष्णता त्या याच्यामध्ये गेली बर्फामध्ये. आणि आपण त्याच्यामध्ये एक टेम्परेचर मोजायचं जे हे असतं, म्हणजे तापमापी असते, ती टाकली त्याच्यामध्ये. आणि आपण म्हणतो की आता काही 1 जूल उष्णता दिल्यानंतर त्या बर्फाचं तापमान, बर्फ वितळला आणि त्याचं तापमान 1°C झालं. परत 1 जूल दिली, 2°C तापमान झालं. परत 1 जूल उष्णता दिली, 3°C तापमान झालं. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याचं 5, 4, 5, 6, 7, 8, 100पर्यंत त्याच्याही पुढे आपण त्याचं टेम्परेचर वाढवू शकतो. ठीक आहे. मग काही तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी असा विचार केला की 0°C आहे, ठीक आहे. मग जसं आपण 1 जूल इकडे वाढवत जातोय, त्याप्रमाणे समजा आता हे 0°C आहे, त्याच्यातून मी 1 जूल एनर्जी काढून घेतली तर काय होईल? 0°C तापमानाचा बर्फ आहे, त्याच्यातून मी 1 जूल एनर्जी जर काढून घेतली तर मात्र तो बर्फ अजून थंड होईल. ठीक आहे. मग त्या बर्फाचं तापमान मी कुठल्या आकड्याने दाखवायचं? 1 म्हणू शकत नाही, कारण 0 मध्ये 1 जूल वाढवल्यानंतर 1°C तापमान झालेलं आहे.
मग 0मधून मी 1 जूल कमी केलेला आहे, म्हणजे 0पेक्षा सुद्धा काहीतरी कमी अशा संख्या आपल्याला भौतिकशास्त्रामध्ये वापराव्या लागतील असं माणसाच्या लक्षात आलं. 1 जूल काढल्यानंतर आपण त्या संख्येला, म्हणजे ते जे काही बर्फाचं तापमान झालेलं आहे तो बर्फच असणार आहे, त्याला आपण -1 डिग्री सेंटीग्रेड असं म्हणायला लागलो. आणखी 1 जूल तापमान काढलं आणि बर्फाचं तापमान आणखी 1 जूल एनर्जी आपण त्या बर्फातून काढून घेतली. कसं काढणार? समजा आता तुमचा हात गरम आहे, मग त्याच्यातून एनर्जी जर मला काढून घ्यायची तर काय करावं लागेल? त्याच्यापेक्षा थंड वस्तू हातात म्हणजे बर्फ ठेवायचा हातावर. काय होईल? तुमच्या हातातली एनर्जी काय होणार? बर्फात जाणार. म्हणजे तुमच्या हातातून मी एनर्जी काढून घेतली. जसं एनर्जी देण्यासाठी आपण एखाद्या वस्तूला गरम करतो, तसं एनर्जी काढून घेण्यासाठी आपण काय करणार? त्याला थंड करणार. आता आपण कुठपर्यंत आलो होतो? -1 अंश सेल्सिअस तापमानाचा बर्फ आपण तयार केला, त्यातून अजून 1 जूल एनर्जी काढून घेतली, म्हणजे त्या बर्फाचं तापमान आता -2 होणार. अजून 1 जूल एनर्जी काढून घेतली, त्या बर्फाचं तापमान आता -3 डिग्री सेंटीग्रेड होणार. असं आपण एखाद्या वस्तूचं तापमान -273 अंश सेल्सिअस इथपर्यंतच कमी करू शकतो, त्याच्यापेक्षा कमी करू शकत नाही. त्याला 1 डिग्री केल्विन असं म्हणतात. आपण ते पुढे शिकणार आहे भौतिकशास्त्रामध्ये. ठीक आहे. म्हणजे आता यात अजून बघा, समजा आता हे -3 आहे, इथून आपण सुरुवात केली. एखाद्या बर्फाचं तापमान -3 अंश सेल्सिअस आहे, त्यात 1 जूल एनर्जी टाकली तर काय होते? -2 होणार. अजून 1 जूल एनर्जी टाकली तर -1 होणार. अजून 1 जूल टाकली तर 0 डिग्री होणार तापमान. अजून 1 जूल एनर्जी टाकली तर 1 अंश सेल्सिअस त्याचं तापमान होईल. आणि अशा प्रकारे, म्हणजे संख्या 0 पासूनच सुरुवात कराव्यात असा काही नियम नाही, हे आपल्याला कळलं. आणि आता आपल्याला वाटायला लागलं की आपलं आता संख्यांचं ज्ञान पूर्ण झालेलं आहे. आपण पूर्ण संख्यांमध्ये काही ऋणसंख्यासुद्धा वाढवल्या, आणि हा जो ऋणसंख्या, पूर्ण संख्या, ऋणसंख्या, धनसंख्या आणि हा 0 याचा जो सेट आहे त्याला आपण इंटिजर्स म्हणायला लागलो. इंटिजर्सचा जर अर्थ तुम्ही विकिपीडियावर शोधला तर ते असं सांगतात की इन प्लस टेंजियर, त्याची इटिमॉलॉजी. म्हणजे इन म्हणजे टेंजियर म्हणजे एंटायर, म्हणजे हा पूर्ण संख्यांचा संच झाला. पूर्णांक संख्या आपण यांना म्हणायला लागलो. एक थोडासा अजून विचार केला तर आपण 11वी-12वीला गेल्यानंतर इंटिग्रेशन वगैरे शिकणार आहे. त्याच्यामध्ये काय होतं, काही इंटिग्रेशन म्हणजे काय तर ठराविक वस्तू किंवा ठराविक काहीतरी क्वांटिटी आपण त्या संख्येमध्ये वाढवत जातो, म्हणजे आपण त्याला इंटिग्रेट करत जातो. यातमध्ये बघा -3 आहे, त्यात 1 जूल एनर्जी वाढवली, -2 अंश सेल्सिअस तापमान झालं, परत -1 जूल वाढवली, म्हणजे हे इंटिग्रेट होत जाते ठराविक लहान लहान चंक्सनी, म्हणजे लहान लहान तुकड्यांनी किंवा लहान लहान काही पॅकेट्सनी एखादी क्वांटिटी आहे, ही जी सिक्वेन्स आहे ती वाढत जाते. म्हणून आपण या संख्यांना इंटिजर्स असं म्हणत असावं असं मला वाटतं. म्हणजे आता आपण शिकलो की नैसर्गिक संख्या, त्यानंतर 0 त्यात ॲड झाला, पूर्ण संख्या झाल्या, त्यात ऋणसंख्या ॲड झाल्या, आणि संख्यांचा जो संच झाला त्याला आपण इंटिजर्स म्हणायला लागलो, पूर्णांक संख्या म्हणायला लागलो.